वटसावित्री. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण वटसावित्री या सणाची माहिती पाहणार आहोत. श्रोते हो, तुम्हाला प्रथम वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिनांक 29 रोजी वटसावित्री पौर्णिमा आलेली आहे. या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची मोठ्या प्रेमभावाने पूजा करतात. जन्मोजन्मी सत्यवानासारखाच पती मिळावा अशी अपेक्षा असते. वडाला फळे, फुले, वस्त्रे, धागा बांधून पूजा करतात व इतर सुवासिनींना वाण देतात. चला तर मग आज आपण या वटपौर्णिमेची कथा ऐकूयात. मद्र देशामध्ये अश्वपती नावाचा एक राजा होता. त्याला सावित्री देवीच्या आशीर्वादाने एक कन्या प्राप्त झाली. ती कन्या नक्षत्रासारखी खूप सुंदर होती. तिचे नाव सावित्रीच ठेवले. पुढे ती उपवर झाली तेव्हा राजाला तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली. वडिलांची चिंता दूर करण्यासाठी सावित्री वर शोधण्यासाठी निघाली. रथामध्ये बसून ती जाऊ लागली. जाता जाता एका रानामध्ये ती पोहोचली. तेथे आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करीत असलेला एक देखणा तरुण तिला दिसला. तो तिला पसंत पडला. त्याला तिने आपल्या मनाने भरले आणि परत येऊन आपल्या वडिलांस निरोप सांगितला. तेवढ्यात तेथे नारद मुनींची स्वारी फिरत फिरत आली. सावित्रीने वर पसंत केल्याची बातमी राजाकडून त्यांना कळली. तेव्हा त्यांनी त्यांची सर्व माहिती राजाला सांगितली. ते म्हणाले, शाल्व देशाच्या अंध आणि पदच्युत राजाचा सत्यवान हा मुलगा आहे. तोच सावित्रीने पती निवडला. हे फार वाईट झालं, कारण आजपासून 1 वर्षाने त्याचे मरण आहे. तिनं अजूनही विचार करावा. पण सावित्रीने आपला विचार बदलला नाही. पुढे सत्यवान व सावित्रीचे यथासांग लग्न झाले आणि सावित्री पती आणि सासूसासऱ्याची सेवा करीत जंगलात राहू लागली. पुढे पतीच्या मरणाला फक्त 3 दिवस राहिले असताना तिने अन्नपाणी सोडले. कडकडीत उपवास करून देवाची आराधना केली. शेवटी पतीच्या मरणाचा दिवसही आला. सत्यवान लाकडं आणण्यासाठी निघाला तेव्हा सासूसासऱ्यांची आज्ञा घेऊन व आशीर्वाद घेऊन सावित्री त्याच्याबरोबर निघाली. लाकडांसाठी सत्यवान एका मोठ्या वडाच्या झाडावर चढणार तोच त्याला मूर्छा आली व तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. सावित्रीने त्याच्या डोक्याखाली मांडी दिली. तिने पतिनिधनाची वेळ ओळखली. पाहता पाहता एक भव्य पुरुष तिला दिसला व तो म्हणाला, मी सूर्यपुत्र यमधर्मराज तुझ्या पतीचा अंगुष्ठ मात्र प्राण घेऊन जाण्यासाठी मी आलेलो आहे. असे म्हणून त्याने आपला पाश सत्यवानावर टाकला व त्याचा प्राण घेऊन तो दक्षिण दिशेने जाऊ लागला. व्रतस्थ पतिव्रता सावित्रीही त्याच्या मागोमाग जाऊ लागली. तेव्हा यम तिला म्हणाला, सावित्री तू आता परत जा. सावित्री म्हणाली, महाराज जिकडे पती तिकडे सती. मी पत्नी या नात्याने मी त्यांच्याबरोबरच जाणार. हाच खरा सनातन पतिव्रता धर्म आहे. तो मी कसा सोडू? असे म्हणून ती यमाच्या मागून जाऊ लागली. तिची पतिनिष्ठा बघून यमाला संतोष वाटला. तो म्हणाला, मुली मी तुला प्रसन्न झालो आहे. तू कोणताही वर माग, तो मी तुला देईन. हे ऐकताच सासऱ्याला दृष्टीलाभ, राज्यप्राप्ती, सत्यवानाला दीर्घायुष्य आणि संतती इत्यादी अनेक गोष्टी एकाच वरात कशा मागता येतील याचा तिने थोडा वेळ विचार केला व मग म्हणाली, यमराज आपण माझ्या पित्याच्या ठिकाणी आहात तेव्हा माझ्या पुत्राच्या शिरावर राजछत्र असलेली पाहावीत असा मला आशीर्वाद द्या. यम म्हणाला, तथास्तु. आता तरी मागे फिर. तरी पण ती परत मागे मागे जाऊ लागली. तेव्हा यम तिला म्हणाला,
आता का माझ्या मागून येतेस? तुला हवा तो आशीर्वाद मी दिला ना. सावित्री म्हणाली, महाराज, माझा पती जिवंत होऊन त्याला दीर्घायुष्य जर मिळालं नाही तर मला पुत्र कसे होतील? यम थक्क झाला व म्हणाला, मुली, मी हरलो, तू जिंकलीस. तुझे पतिव्रत पाहून मी तुझ्या पतीचे प्राण हे बघ सोडले. जा आता सुखाने नांद. सावित्रीने यमाला वंदन केले व तो निघून गेल्यावर ती पतीच्या शरीराजवळ आली. तोच सत्यवान जिवंत झाला. झोपेतूनच तो जणू जागा झाल्यासारखा उठून बसला. ती दोघे आनंदाने घरी आली. पुढे यमाच्या आशीर्वादाप्रमाणे सावित्रीच्या सासऱ्यांना दृष्टीलाभ झाला. राज्य परत मिळाले व सत्यवान दीर्घायुषी झाला व त्याला पुत्रप्राप्ती झाली. आनंदाने ते राज्य करू लागला. तेव्हापासूनच वटसावित्री व्रत सुरू झाले. हे व्रत सौभाग्यवती स्त्रियाने जन्मभर करावे. हे व्रत 3 दिवसांचे असते. प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यात त्रयोदशीला सकाळपासून पौर्णिमेच्या दिवशी व्रतस्थ राहावे व न जमल्यास पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळावे. वडाची पूजा करावी. सौभाग्यवाणी द्यावी फलाहार करावा. सत्यवान सावित्री व यमाची पूजा करावी. पतिपुत्रांना आयुष्य व वैभव मागावे. हे व्रत केल्याप्रमाणे मनाप्रमाणे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. श्रोते हो, तुम्हाला कथा कशी वाटली? कथा आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. धन्यवाद.